सुरू कर संध्या, ती मीटवरच. ओके चालेल. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलिमाताई तुम्ही म्यूट आहात. ऐकू येत नाहीये नीलिमाताईंचं. अजूनही नाही ऐकू येते. नाही ऐकू येते. नीलिमाताई कीबोर्डवरचा माईक म्यूट नाही ना झालाय? कीबोर्डवरती माईक म्यूट नाही ना झाला? कोणीतरी सगळ्यांना अनम्यूट करा आणि मग सगळेजण म्यूट व्हा. आधी मी शी विल बी अनम्यूट. ओके आता ऐकू येतं? हो आता येतंय. समथिंग होता तर. ओके दिलीप तुम्हाला सापडलं? हो सापडलं. हा वाचू शकता? मी शोभाताई द्रविडांचं वाचून दाखवतोय गोशवारा. थँक्यू. आपल्या पुढे ज्ञानेश्वरीच्या ओव्या बरोबर. आपल्या पुढे ज्ञानेश्वरच्या ओव्या 85 त्या 150 सादर करीत आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे सादर करते आहे तर गोड म्हणून घ्यावे. नीलिमाताईंनी संपूर्ण भगवद्गीतेची ओळख फार सुंदर करून दिली. छांदयोग उपनिषदात तत्वमसी ह्या वाक्यावर गीता आधारलेली आहे असे म्हणतात. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे ब्रह्म व असी म्हणजे आहेस, ते तूच आहेस. गीतेचे 3 ढोबळ भाग मानले जातात. 1 ते 6 अध्याय जीवनाबद्दल, 7 ते 12 अध्याय ईश्वराबद्दल व 13 ते 18 ब्रह्मज्ञान सांगणारे आहेत. आता सुरू करूया पहिला अध्याय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकात 2 शब्द महत्वाचे आहेत, धर्मक्षेत्र आणि मामकः. कुरुक्षेत्र म्हणजे धर्माचे क्षेत्र असून तिथे लढाया होत असत व धर्माचे पालन केले जात असे.
धर्माच्या रक्षणासाठी हे गीतेतले युद्ध सुरू झाले. आणि धर्म म्हणजे काय हे आपण संपूर्ण गीतेत पाहतो. प्रजेचा, राजाचा, नेत्याचा व समाजाचा धर्म या सर्व धर्मांचे पालन केले जाते. मामकः पांडवाश्चैव या शब्दांनी राजा आपल्या पुत्रात आणि भावाच्या पुत्रात भेदभाव करतो. महाभारत घडण्याचे आंध्रपुत्र प्रेम कारणीभूत होते. महर्षी व्यासांनी संजयला दिव्यदृष्टी दिल्यामुळे तो राजा धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील प्रसंग सांगू शकतो. संजय राजास सांगतो, पांडवाचे सैन्य व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन उचितपणे बोलतो. पांडवाच्या सैन्याचा उठाव इतका जोरदार होतो की जणू महाप्रलयाच्या वेळी काळाने आपले तोंड पसरले आहे. संजय अनेक उदाहरणांनी उपमा देऊन सैन्याची ताकद दर्शवितो. या सेनेमध्ये भीमार्जुनासारखे महाधनुर्धर योद्धे, शस्त्रास्त्रात व शास्त्र धर्मात निपुण असे योद्धे असून त्या सर्वांची नावे संजय कौतुकाने सांगतो. नंतर कुरुकुलाच्या प्रसिद्ध नायकांची नावे सांगतो. मुख्यतः भीष्म, कर्ण व कृपाचार्य. पुढे दुर्योधन शोभा तुम्ही आलेत का? पुढे दुर्योधन म्हणतो की भीष्माचार्यांसारख्या जगात नावाजलेल्या योद्ध्याच्या अधिपत्याखाली त्यांची सेना इतकी सुंदर रचली आहे की जणू काही किल्लेच बांधले आहेत. दुर्योधनाच्या मागे गंगापुत्र सेनापती असल्यावर भीमसेनाचे सैन्य अपुरे दिसते. तो सर्व सेनापतींना व्यूहाच्या प्रवेशद्वारात नेमलेल्या ठिकाणी उभे राहाव्यास सांगतो आणि ताकीद देतो की सर्वप्रथम भीष्माचे रक्षण करावे. तेवढेच काय, स्वतः द्रोणाचार्यांना पण तो सांगतो की माझे इतकेच पितामहांचे रक्षण करावे, कारण त्यांच्यामुळे सैन्य समर्थ आहे. दुर्योधनाच्या या बोलण्यावरून संतुष्ट होऊन कुरुकुलाचे पितामह सिंहगर्जना करतात. तिचा प्रतिध्वनी गगनात मावत नाही. वीर युतीच्या बळाने आपला दिव्य शंख वाजवतात, ज्याने सर्व सृष्टी हादरते. त्यानंतर शंख, नगारे, ढोल इत्यादी रणवाद्ये एकत्रित वाजवण्यास येतात. त्या वाद्यांचा आवाज इतका भयंकर असतो की योद्धे तर कापू लागतातच, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि इतर देवांना प्रलयाची चिंता वाटू लागते. विपक्षी पांडवांकडे तेजाने सर्व दिशा व्यापणारा दिव्य रथ उभा असतो. या रथावर आरूढ असलेले प्रत्यक्ष श्रीकृष्ण व अर्जुन आहेत. ज्ञानदेव म्हणतात, प्रत्यक्ष वैकुंठ राणा जिथे साथी आहे त्या रथाचे गुण काय वर्णावे, काय गावे. निशाण्याच्या खांबावर वानरूपी शंकर व सारथी श्रीकृष्ण. बघा नवल प्रभूचे किती अद्भुत प्रेम भक्ताविषयी. भगवान श्रीकृष्णाचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त व भीमाचा पौंड्र यांच्या एकत्रित ध्वनीने सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे भासू लागते. बाकी पांडवपुत्रांचे शंखनाद ज्यात मिसळून गेले की काळही गडबडून जातो. शोभाताई द्रविड आलेत. हो आल्यात शोभाताई, पण तुम्हाला थोडा उशीर झाला म्हणून दिलीपनी वाचलं तुमचं आणि छान झालेलं होतं. आणि ऍक्च्युअली आपण पुन्हा आपल्या व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये टाकूया, म्हणजे मग ज्यांना आता ऐकू आलेलं नाही त्यांना ते वाचता येईल नंतर. तर आतापर्यंत आपण जे काय कव्हर केलं ते शोभाताई तुम्ही खूपच छान सांगितलं समरी. तर आता आपण पुढे जाऊया. सतीश, मागच्या वेळी तुमचा प्रश्न होता शंखाचं महत्व काय. तर शंखातून निघणारा आवाज हा, प्लीज एव्हरीबडी गो ऑन द म्यूट. मागे बराच व्हॉइस आहे, आवाज येतोय. इज नॉट ऑन द म्यूट. थँक्यू. तर तुम्ही विचारलं होतं शंखाचं महत्व काय. तर मी आधी वेदापासून सांगते की शंखामध्ये निघणारा आवाज हा ओम सारखा, म्हणजे प्रणवाचं किंवा ब्रह्माचं प्रतीक असा समजला जातो. म्हणून आपल्या धर्मामध्ये शंखाचं महत्व आहे. आणि त्याच्यावरच्या रेषा या सृष्टीच्या नियमाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून शंखाचं महत्व आहे. आणि जेव्हा पूजेसाठी आपण शंख वाजवतो तेव्हा त्याच्या ध्वनी लहरीतून शिवाला म्हणजेच ब्रह्माला, सत्यम शिवम सुंदर त्यातला शिव, त्याला आवाहन केलं जातं असं समजलं जातं. म्हणून शुभ कार्यात शंख वाजवतात. आणि विष्णूचा शंख जो पांचजन्याचा उल्लेख आहे ते, तो समुद्र मंथनाच्या वेळी निघाला होता असं म्हणतात. पांचजन्य नावाचा राक्षस समुद्राच्या तळाशी बसला होता
आणि त्याचा वध करून विष्णूने तो शंख आणला, तो पांचजन्य. तर अशा प्रकारे प्रत्येक शंखाची कथा पुराणात आहे, वेदात नाहीये. तर म्हणून मग मला बाकीच्या गोष्टी काही माहिती नाहीये. तर युद्धाच्या शंखाच्या आवाजावरून कोण युद्धाला सिद्ध झालं आहे ते सांगितलं जातं आणि जेवढा युद्ध मोठा तेवढा त्याचा शंख प्रभावी असतो. आता पांचजन्य ते म्हणतात की राक्षस त्याच्यात बसला होता म्हणजे तेवढा मोठा असेल, आपण कल्पना करू शकतो. तर एवढी मला शंखाबद्दलची माहिती आहे. नंतर दुसरा प्रश्न होता की शब्दकोशाचे म्हणजे इथले शब्द जे आहेत ते मी आधी सांगायला पाहिजे. मी तो प्रयत्न केला, पण एकेका पानावर जवळ-जवळ 15 की 16 शब्द आहेत. म्हणून मी ना तू विचारलं होतंस ते, पण म्हणून मी काय केलं की शब्दकोश एका ठिकाणी मला सापडला. तो फक्त ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा शब्दकोश आहे. तर त्याचं अ ते फ पर्यंत एक आहे लिंक आणि च्या पुढची लिंक आहे. तर तुम्हाला जर का कुठला शब्द शोधायचा असेल, तर त्या लिंकमध्ये तुम्हाला शोधता येईल. कारण ते फारच त्रासदायक होत होतं, की एकेका पानावरती 10-10, 12-12 शब्द आहेत. त्यामुळे मला ते वाटलं, की बरंच काम आहे. पण जर का एखादा शब्द जसं मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितले काही शब्द, तसे जर का मला काही सापडले, तर जसं काही मला सुचेल तसं सांगेन. पण आधीच सगळे शब्दांचा अर्थ पाठवणं मला वाटत नाही मला शक्य होईल म्हणून. तर आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. आज आता आपण 17व्या श्लोकावर आहोत. 17 ते 19 श्लोकापर्यंत शंखांची माहिती आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं की अर्जुनाने हर्षयुक्त होऊन सैन्याकडे पाहिलं आणि आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन ठेवायला सांगितला. आणि तो काय जे बोलत होता ते आपण नंतर बघूया. तर आता सुरुवात करा ज्योती आणि 19 नंतर थांबा. ओके. 19. ओके. 19 नंतर थांबा. तोपर्यंत वाचा. कारण हे सगळं शंखाचं आहे तोपर्यंत. तर अच्छा. 17 पासून आपण सुरुवात करतोय. हो. हां. चालेल. काशश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मौ पृथक् पृथक्. अर्थ वाचते. हो. हे पृथ्वीपते धृतराष्ट्रा, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट व शत्रूकडून कधी पराजय न पावलेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि महाबाहू अभिमन्यू. पुढचं पण वाचा ना. 17-18चं पण वाचा मला वाटतं. काय झालं? आर यू ओके? ज्योती? फ्रीज झालाय स्क्रीन. नाही आहे ना स्क्रीन. इट्स ओके. ज्योती तुम्हाला वाचता येतंय तिथे? असं काय होतंय? आम्हाला तुमचं ऐकू येत नाहीये. नाही, स्क्रीन फ्रीज झालाय तिचा असं दिसतंय. हो. काय करूया? Can somebody contact her? पुन्हा या. Try to come back again. मी बरं, तिला फोन कोणी- करून बघते आणि सांगते तुम्हाला. ओके. आणि तोपर्यंत शी लॉस्ट हर इंटरनेट. बरं, कोणीतरी दुसरं वाचू शकताय का मी वाचू? राजू मी वाचू वाचते. शकते. तू वाचतेस तो?
हा मी वाचलं. ओके, थँक्यू. हे पृथ्वीपते धृतराष्ट्रा, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न विराट व शत्रूकडून कधीही पराजय न पावलेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि महाबाहू अभिमन्यू इत्यादी सर्वांनी चोहोकडून आपापले शंख वाजवले. त्या युद्धभूमीवरती द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा, तो अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ दृष्टद्युम्न व शिखंडी, विराटाधिक मोठे राजे जे मुख्य शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष, कूर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आले. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मांदार हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले आणि समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पृथ्वी आणि आकाश ही दणाणून सोडणाऱ्या त्या शंखांच्या तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली. आता इकडच्या ओव्या वाचताय. हा 17 आणि 18च्या ओव्या वाचा हा. आणि 19वा श्लोक वाचा. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे यादिक, हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतो, सात्यकी अपराजितू, दृष्टद्युम्न नृपनाथू, शिखंडी हन. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेणे महाघोष निर्घाते, शेष कूर्म अवचिते, गजबजोनी बुभा राते सांडू पाहती. तेन तिन्ही लोक दंडळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासावेरी. 19वा श्लोक वाचू पुढे. हो. सघोषोधार्त राष्ट्राणा हृदयानी व्यदास्त, नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुनादयन्. पृथ्वी आणि आकाशी दणाणून सोडणाऱ्या या शंखाच्या तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली. पृथ्वी तळ उलटतो की काय व आकाशातला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिवसात सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रलय काल सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले नाही तर ज्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले त्यावेळी प्रलय काळ होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दाणादाण उडाली. हत्तीच्या कळपाची सिंह लीलेने जशी पारापांग करतो तशी कौरवांची अंतःकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध राहा असे म्हणू लागले. कौरव पक्षीय नाही, आता ओव्या वाचायच्या. 19च्या. तर ही जी 56वी ओवी आहे ती फार सुंदर आहे. ती म्हणतात की आकाशाला हिसके बसून नक्षत्राचा सडा पडेल की काय असं वाटतंय. तर ते म्हणजे ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणून मला ते आवडते. आता तुझी वाचणार आहेस ती पृथ्वी तळ उलटतो पाहत. हो. पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐशी एक टाळी पिटिली सत्यलोकी.
दिहाची दीन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू उठिला तिही लोकी. तव आदि पुरुष विस्मितू, म्हणे झणे होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणून विश्व सावरले, एरवी युगात होते वोडवले, जे महाशंख आस्फुरिले कृष्णाधिकी, तो घोष तरी उपसंहरला, परी पडीसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गजघटा आंतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांची या. तो गाजत जव आईकती, तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणती, सावध रे सावध. Very good. सॉरी माझं इंटरनेट एकदम गेलं निलिमाताई. मी तुम्हाला That's okay. मेसेज केला होता. आता ओके, ठीक आहे. आता पुढचं वाचायचंय तुला 20 पासून? हा कसंही म्हणजे चालेल. आता कोणाचं दुसऱ्यांचं असेल तर नाही, 20 पासून तू वाचू शकतेस, फक्त मला त्याच्या आधी थोडं सांगायचं आता पुढच्याबद्दल. अच्छा तर चालेल. ठीक आहे, थँक्यू. आणि जयश्री, थँक्यू, छान वाचलंस वेळेवरती. तर आता पुढे युद्धाला सुरुवात होणार आहे. अशा वेळी अर्जुनाने हर्षयुक्त होऊन सैन्याकडे पाहिलं आणि आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन ठेवायला सांगितला. आणि तो बडबडत होता की हे कौरव उतावळे आहेत, दुष्टबुद्धीचे आहेत, त्यांना पुरुषार्थ नाही, वगैरे वगैरे. आणि जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की इथे फक्त दुष्ट कौरव नाही, तर ज्यांनी अर्जुनाला वाढवलं ते पितामह आहेत, ज्यांनी शिकवलं ते गुरु आहेत, आणि त्याचे स्वतःचेच मामा, पुतणे, भाऊ, म्हणजे चुलत भाऊ आणि जावई वगैरे पण आहेत, मित्र आहेत. आप्तेष्टांचा मेळावा पाहून त्याला एकदम सत्य परिस्थितीची जाणीव झाली. आणि कौरवांना हारवायचं म्हणजे या सगळ्यांना मारावे लागणार. तर हे वैरी नाही आहेत, आपले जीवलग आप्तेष्ट आहेत. याचं ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान वर्णन केलं आहे. आणि शेवटी गीतेतला 2 शब्द आहेत, फक्त 2 शब्द लिहून ठेवले मध्ये. परमा कृपया, म्हणजे अर्जुनाच्या मनात अतिशय दया उत्पन्न झाली. प्रत्यक्ष शंकरांना युद्धात जिंकणारा अर्जुन, पण त्यांनी धनुष्य खाली टाकले. तर आता आपण पुढचे बघूया. सुरू कर ज्योती. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः. त्याचा अर्थ 20वी आहे ना. पहिल्या कॉलम मध्ये दुसरा पॅरेग्राफ. हो. कौरव पक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्र संपाताच्या प्रसंगी आपले धनुष्य उचलून कपिध्वज अर्जुन, आता ओव्यांचा, त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर व महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरिले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळल्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलय काळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तिन्ही पुनरपी दळाते आवरिले. मग सरीसेपणे उठावले धुणवटोनी उचलले. तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षता निरंतर जैसे प्रलयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मन संभ्रमे दिठीसेने घाली तसे.
तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमारे. हम्म. पुढचा श्लोक. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हे धृतराष्ट्रा, त्यावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढील वाक्य बोलला. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. म्हणजे युद्धाची इच्छा असलेल्या व सन्मुख उभे राहिलेल्या त्या सर्वांना. ज्योती, ते 23 आहे. आता 23चा श्लोक हो, वाचायचा. ओके. हो हो, सॉरी. 22 आणि 23चे श्लोक आता वाचा. 22-23 यावदेतान्निरी नाही, ओव्या वाचायच्यात ना. 21ची ओवी वाचायची. ओके. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही तळा. आता 22-23. यावदेतान्निरीक्षेहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धिर्युद्धे प्रियचिकीर्षवः. आता 22. म्हणजे युद्धाची इच्छा असलेल्या व सन्मुख उभे राहिलेल्या त्या सर्वांना मी नीट अवलोकन करीन. या रणसंग्रामामध्ये मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे ते मी पाहून घेईन. दुष्ट बुद्धी दुर्योधनाचे युद्धामध्ये प्रिय करण्याची इच्छा असलेले जे हे युद्धाची इच्छा करणारे योद्धे येथे गोळा झाले आहेत त्यांना मी अवलोकन करीन. जोपर्यंत सर्व झुंजण्याकरिता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन तोपर्यंत उभा कर. येथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे, म्हणून मी पाहतो. फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. हे लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात टिकाव धरीत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला. आता ओवी. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळी नाशेख झुंजते जे येथ आले असती आघवे परिकण कवणे सिम्या झुंजावे हेरणी लागे पहावे म्हणून या बहुत करोनी कौरव हे आतुर दुःख स्वभाव वाटिवा वीण हाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरती परिसंग्रामी धीर नवती हे सांगो निराया प्रती काय संजयो म्हणे. व्हेरी गुड. संजय म्हणजे पुरुषार्थाशिवाय. मला वाटलं हा एक शब्द वेगळा आहे. तर कोणचा राया प्रती? नाही, वाटिवा वीण हवं. वाटिवा वीण म्हणजे पुरुषार्थाशिवाय. ओके, वाचू पुढचं. हो वाच. संजय वाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. 24. संजय म्हणाला, हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हणतात श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ थांबवून म्हणाला, ऐका अर्जुन, एवढे बोलला इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला.
एकच ओळी आहे. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णेर थुपेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेणे. आता इथे मला एकच ऍक्च्युली 2 गोष्टी सांगायच्या. जेव्हा याच्यामध्ये गीतेमध्ये जेव्हा त्यांनी शब्द वापरलेत ते सुद्धा अतिशय छान वापरलेत. आता इथे ऋषिकेश म्हटलंय. ऋषिकेश म्हणजे ऋषिक प्लस ईश म्हणजे इंद्रियांचा देव आणि गुडाकेश म्हणजे बरं, गुडाकेश म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवू शकणारा. तर अर्जुनाला त्यांनी म्हटलंय गुडाकेश आणि कृष्णाला त्यांनी ऋषिकेश म्हटलं आहे. कारण दोन्ही गोष्टींची आता आवश्यकता पडणार आहे. म्हणून ते शब्द छानपैकी वापरले आहेत. गुडाकेश म्हणजे निद्रेवर किंवा अज्ञानावर विजय मिळवू शकणारा. कारण गीतेमध्ये आता पूर्ण त्याचं अज्ञानच दूर करणार आहे अर्जुनाचं, राईट? तर पण त्याला ती ॲबिलिटी आहे असं सांगण्यासाठी इथे त्यांनी गुडाकेश शब्द वापरला आहे. आणि आय थिंक दॅट्स अबाउट इट इथे. बरं, आता मला वाटतं ज्योतीला वाचायचं. आज आपला थोडा गोंधळ झाला. हां, माझं इंटरनेट माझं गेला. होतं. चालेल. जयश्री तू वाचतेस का ज्योतीलाच वाचू दे? कसंही मला तसं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, मग तू वाच जयश्री. तुम्ही दोघी छान वाचताय त्यामुळे काही प्रश्न नाही. थँक्यू. खूप छान वाचताय. थँक्यू. ओके, भीष्म हे ना 25वा ना आता. हो, 25. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषाच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा तथा श्वशुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् वस्थितान्. भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्या समोर म्हणाला, हे पार्था, जमलेल्या या कौरवांना पहा. या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरु, मामा, बंधू, पुत्र, नातू तसेच जीवलग मित्र, सासरे, स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यांमध्ये अर्जुनाने पाहिले. तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कोणती पुत्र ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदी करून आप्तसंबंधी व अनेक पुष्कळ राजे पुढे उभे होते, त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग म्हणाला, देवा, पहा पहा, हे सगळे भाऊबंध व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच आपण म्हणाला, याने यावेळी हे काय मनात आणले आहे कोणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे असे त्याने पुढचे अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांना अर्जुनाने पाहिले. आपले इष्टमित्र, मुले, बाळे हे सर्व या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. जीवलग मित्र, सासरे, आणखी सगळे सोयरे, पुत्र, नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले. ज्याच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते, फार काय लहान मोठे आदी करून असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे, हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन म्हणाला. त्या प्रसंगी अर्जुन आता ओव्या थोडस वरती, हो ओव्या वाचायच्या जेथ भीष्म द्रोण आणि थोडं खाली करायला पाहिजे, मला दिसत नाहीये पहिली लाईन. हा, बस. जेथ भीष्म द्रोणाधिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती
तेथ स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णा मनी नावेक विस्मो जाहला. तो आपण या आपण म्हणे एथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तिये वेळी. तव तेथ पार्थू सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला. इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी. सुरजन सासरे आणि काही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले का आपदी जे राखिले हे असो वडील धाकुले आधी करुनी. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. पुढचा श्लोक वाचायचा आहे का? ते कृपया पर्याविष्ट ते वाचलं होतंस ना? हा नाही वाचलं नाही अजून. वाचा वाचा. कृपया पर्याविष्टो विषिदन्नी दमब्रवीत. अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली. मी बरोबर वाचते ना हे? हो हो हो. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ज्या स्त्रिया उच्च कुळातील असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. किंवा तपोबलाने ऋषी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती पराक्रम गेली कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला वाहिले. पहा, मांत्रिक नाचरला मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे शिंपण वर्षाव झाल्याने चंद्रकांतमणी पाझरू लागतो त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. काय छान वर्णन केलंय त्याच्या मनोस्थितीचं. तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती जिये उत्तमे कुणींचिया होती आणि गुण लावण्य आथी तिया आणखी ते न साहती सुतेजपणे नवीये आवडीचे भरे कामुक निजवत निता विसरे मग पांडे वीण अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे. एक वेळ थांब. कामुक निज वनिता विसरे म्हणजे स्वतःची बायको. आलं लक्षात? म्हणजे नवी बायको आली की कामुक निज वनिता विसरे. ओके. मग की तपोबळे की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसा अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्यासी देखा मंत्रज्ञू बरळू जाय
मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोही आकळीला. म्हणूनी असता धीरू गेला, हृदयाद्रावो आला. जैसा चंद्रकळी सिंपिला सोमकांतू, तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू. मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. आता कोण वाचतंय? लीना. ओके, ओके, आता आता मी आपण unmute केलं. एक मिनिट हा. हा. आता इथून खरा अर्जुनाचा विचार सुरू होतोय 28व्या श्लोकापासून. आणि आता आपण हे वाचताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे अर्जुनाचा विषाद म्हणजे पॅनिक सुरू झालाय. आणि सगळे आप्त पाहून त्या सगळ्यांना मारून राज्य मिळवलं तर काय उपयोग होईल असं तो म्हणणार आहे. आणि इथे बुद्धीचा आणि भावनेचा संघर्ष फार सुंदर त्यांनी दाखवलेला आहे. कर्तव्य आणि प्रेम याचा संघर्ष. आणि म्हणूनच याला धर्मसंकट असं म्हणतात. आपल्या आयुष्यात आपल्याला अशी अनेकदा अवस्था येते की आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं आणि वेगळं करायला लॉजिकली दुसरं काहीतरी करायचं असतं, पण ते आपण इमोशनली इतके त्याच्यात इन्व्हॉल्व होतो की आपल्याला ते लॉजिकल पटत नाही. तर आता जे अर्जुन मुद्दे मांडतोय त्याचं म्हणजे त्याचा जो मुद्दा आहे ते समर्थन करताना तो भावना विवश आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत ते चुकीच्या कॉन्सेप्टवरती आहेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये हळूहळू त्याच्या चुका दाखवून दिल्या आहेत पुढे. आणि जर पण तुमचा पायच चुकीचा असेल तर पुढचा सगळा डोलारा चुकीचा असतो, राईट? तर तेव्हा आज हे आपण जेव्हा वाचतो तेव्हा तुम्हाला काही गोष्टी याच्यातल्या पटणार नाही, पण इट्स ओके, कारण हे नुसतं अर्जुन बडबडतोय आणि त्याचं जे बरहण आहे त्याच्या ज्या चुका आहेत त्या कृष्णाने पुढे करेक्ट केल्या आहेत. उदाहरणार्थ त्याला असं वाटतं की वर्णसंकर होईल, म्हणजे सगळी वर्ण व्यवस्था सगळी विस्कळीत होईल वगैरे. पण मुळातच तो म्हणतोय की वर्ण जे आहेत ते कुळाच्यावर आधारित वर्णाचं ते बोलतोय तो अर्जुन. पण ऍक्च्युली पुढच्याच काही अध्यायांमध्ये कृष्णाने सांगितलंय की कुळावरती आधारित वर्णव्यवस्था नाहीये, ती गुणावरती आधारित आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या आता पुढचं जे अर्जुनाचं बरहण आहे त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित काही गोष्टी पटणार नाही, पण मग पुढे पुढे आपल्याला ते लक्षात येईल की त्याच्यानंतर पुढच्या अध्यायांमध्ये कृष्णाने ते सगळे मुद्दे खोडून काढलेले आहेत. तर तेवढं लक्षात ठेवून आपण हे वाचूया. चला, 28वं, 29 आणि 30 3 एकत्र आहेत. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसृते हस्तात् त्वच्च परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आता अर्थ वाचून. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्ध करण्याकरिता एकत्र जमलेल्या या सर्वांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे. माझ्या शरीराला कंप सुटला आहे आणि शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे. मी उभा राहण्याला समर्थ नाही. माझे मन जणू काय भ्रमण पावत आहे. आता ओव्यांचे अर्थ. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. तो येथे तर सर्व आप्त संबंधीच दिसतात. हे सर्व लढायला अतिशय उत्सुक झाले आहेत. हे खरे, पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल? या नातलगांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेसेच होत आहे.
माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी ही ठिकाण्यावर नाहीत. पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्व अंगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ते धरले न जाता निसटले, पण हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. हे अर्जुनाचे अंतःकरण वज्राहून कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे, अति खंबीर आहे. पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लाविले व निवातक कवच नावाच्या राक्षसाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लिलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येच अडकून पडतो. तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनास शिवतही नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा, पण महाकठीण. संजय म्हणाला, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही. म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. राजा ऐक. मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान, ईर्ष्या विसरून गेला. तिथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग तो म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवेत ते बरळू लागते. भुंग्याची उपमा फार सुंदर आहे, नाही? की हम्म. लाकूड त्याला पूर्ण पोखरता येतं, पण जेव्हा तो इमोशनल होतो कोवळ्या कळीमध्ये, तेव्हा तो अडकून पडतो आणि ती कळीचे पाकळ्या तोडायचं काही त्याला साहस होत नाही. तसं अर्जुनाचं झाला. एवढा तो शूर आहे, पण त्याला आता करुणेने व्यापल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. आता उभ्या म्हणू. हो, या वाचा. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. हे संग्रामी अति उद्यत, जाहाले असती कीर समस्त. पण आपण पेया उचित केवी होय, येणे नावेची नेणो काही. मग आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसी. सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उपनला. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. ते न धरतची निष्ठले, परी नेणेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. जे वज्रापासूनी कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेणे संग्रामी हरू चिंतिला, निवात कवचाचा ठावो फेडिला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जैसा भ्रमर भेदी कोंडे, भलतेसे काष्ट कोरडे. परी कळिके माझी सापडे, कोवळीलिये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळू चिरू नेणे. ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया. म्हणून भुलविला ऐके राया, संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुन
देखोनी सकळ स्वजनु अर्जुनु देखोनी सकळ स्वजनु विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेणो सदयता उपनली येथे चित्ता मग म्हणे कृष्णा आता नसीजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे. पुढचा श्लोक. आता श्लोक. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशवा, मला विपरीत लक्षणे दिसत आहेत आणि युद्धामध्ये स्वजनांना मारिले असता कोणतेही श्रेय प्राप्त होईल असे मला दिसत नाही. या कौरवांचा वध करणे जर योग्य आहे तर धर्मराजाधिकांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. याकरिता आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? देवा, अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ कल्याण होईल. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे? ये येर येर आगवे गोत्रज आमुचे म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज. येणे काय काज महापापे देवा बहुती परी पाहता येथ वोखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभू आथी. आता मीना वाचते 32 पासून. मीना आहेस? हा श्लोक 32 व 33. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. श्लोकांचा अर्थ. कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही व सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग? सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग? ज्यांच्याकरता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे या युद्धामध्ये स्वतःचे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत. ओव्यांचा अर्थ. त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळवलेले राज्य तरी आपल्याला काय करायचे? अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगावयाचे त्या सगळ्यांना आग लागो. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करून घेता येईल. इतकेच काय, त्यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण यांचे प्राण घ्यावे असे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील करू शकणार नाही. जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतावयाचे तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय? व आम्ही जगावे तरी कोणासाठी? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्यांचे काय हेच फल की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा? असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे मिळवायचे ते या सर्वांनी वास्तविक भोगण्यासाठी आहे. त्यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून
जे आपले कुळ संतोष व्हावे तेच हे आमचे सर्व कुळ. पण कर्म कसे विपरीत आहे पहा. हे सर्व आपसात लढावायला तयार झाले आहेत. बायका, मुले, आपले खजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत. अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो, मी आपल्या काळजाचा घात कसा करू? आता ओव्या. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. येथ राज्य तरी काही, ते पाहुनिया. या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे. ते जडोत आघवे पार्थू म्हणे. तेणे सुखे विण होईल, ते भलतेही साहिजेल. वरी जीवितही वेचिजेल, याची लागी. परियासी घातुकीचे, मग आपण राज्य भोगीचे. हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे. जे वडिला या चिंतावे, विरुद्ध मने. पुत्रा ते इप्सी कुळ, तया ते काही हेची फळ. जे निर्दाळीजे केवळ गोत्र आपुले. हे मनी केवी धरीजे, आपण वज्राचे या बोलीजे. वरी घडे तरी कीजे भले एया. आम्ही जे जे जोडावे, ते इमस्ती इही भोगावे. हे जीवितही उपकारावे, काजी यांचा. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ. मग संतोष विजय कुळ, आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे जाहले असती उद्यत झुंजावया. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे. शस्त्राग्री जिव्हारे आरोकुनी. ऐसिया ते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू. निज हृदया करू घातू केवी. 34वा श्लोक. आचार्या पितरा पुत्रा तथैव च पिता महा. मातुला श्वशुरा पौत्राः, शाला संबंधिनस्तथा. 34वा चा अर्थ. माझे गुरु, माझे पितृतुल्य स्वजन, पुत्र, त्याचप्रमाणे आजे, मामे, सासरे, नातू, तसेच मेहुणे आणि संबंधी लोक येथे दिसत आहेत. ओव्यांचा अर्थ. हे कोण आहेत तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत, असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा. येथे मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हे सुद्धा पाप आहे. हे नेणसी तू कवण, परी पैल भीष्म द्रोण. जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. येथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमचे. म्हणून दोष आथी वाचे बोलताची. कंटिन्यू 35वा. एतान्न हन्तुम इच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु मही कृते. हे मधुसूदना, मला ठार मारणाऱ्या यांना देखील त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही ठार मारण्याची इच्छा करीत नाही. मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा? ओव्यांचा अर्थ. उलट पक्षी हे वाटेल ते करोत. आत्ताच पाहिजे तर आम्हाच येथे मारोत, पण आम्ही त्यांच्या घाताची गोष्ट मनात आणणे बरे नाही. त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. जर आज आम्ही येथे असे केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा सांग, तुझे मुख कसे दिसणार, म्हणजे तू आम्हाला अंतरशील. हे वरी भलते करी तू, आताची येथे
हे नेणसी तू कवण. ओके. हे नेणसी तो कवण, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. हेथ शालक सासरे मातुळ, आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळिकेचे, हे असे सकळही सोय रे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. हे वाचलं होतं ऍक्च्युली. हे वरी तुझं बरोबर होतं, मीच चुकवलं तुला अं, खालच्या कारण ओळात. 35वा नाही का? हा. हम्म. Sorry. हे वरी भलते करी तू, आताची येथे मारी तू, परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल येथ, तरी हे अनुचित नाच रेमी. जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवणाचा मनी उरिजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. आता 36वा. निहत्य धार्त राष्ट्रांना, काप्री तेस्या जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान हत्वै तानाथ ताईनः. हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आमचे काय प्रिय होणार? या आतताईंना मारले असता आम्हाला कुलनाशाचे पाप मात्र लागेल. आणि ओव्यांचा अर्थ, हम्म. जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचे मी वसतिस्थान होईन, आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू माझ्या हातचा जाशील. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही, चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. त्याच्यातला एक मला शब्द सांगावा असं वाटतं. आपण आतताई हे इतकं कॅज्युअली वापरत असतो, आतताईपणा करू नको, पण ऍक्च्युअली संस्कृतमध्ये आतताई म्हणजे 6 प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना आतताई म्हणतात. ते 6 प्रकारचे गुन्हे म्हणजे ऐकू येते? हा, येत तर आतताई म्हणजे 6 प्रकारचे गुन्हे करणाऱ्याला आतताई म्हणतात. आग लावणं, विष देणं, शस्त्र घेऊन निशस्त्र माणसाचा पाठलाग करणं, चोरी करणं, जमीन बळकावणं आणि दुसऱ्याची बायको पळवून देणं. तर असे गुन्हे करतात त्यांना आतताई म्हणतात. आणि अर्थात कौरवांनी याच्यापैकी बहुतेक सगळ्या गोष्टी केल्या एक्सेप्ट चोरी, मला वाटतं. तर म्हणून त्यांनी तो आतताई शब्द वापरलाय तिथे. वाचूया पुढे. ओव्या. हा. जरी वधू करुनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा, दूरी होसी. कुळहरणी पातके, तिये अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेवितू अभेरू करुनी निघे. तयापरी तू देवा, मज झको न येसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल. व्हेरी गुड. आपल्याला इथे थांबावं लागेल कारण 8:19 झाले. तर आपण इथे थांबूया. सगळ्यांनीच आज खूप छान वाचला, ते मस्त वाटतंय. आणि इथला फक्त सकर्दम म्हणजे चिखलाने युक्त असा, आणि झको म्हणजे फसवणे, झकवणे म्हणजे फसवणे असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण संध्या. ऐकू नाही येते संध्या. बसायला म्हणते ना. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मजत्यावे पसायदा नहे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथा म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. व्हेरी गुड, थँक्यू. खूप छान झालं आजचं सेशन. सगळ्यांनी छान बसलं आणि एकमेकांसाठी कव्हर केलं ते मला फार आवडलं. दिलीप आणि नंतर मग ज्योती, जयश्री, थँक्यू व्हेरी मच. मला रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल संध्या, आणि यू कॅन गो. मला